काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनं महाविकास आघाडीमध्ये नाराजी। घटक पक्षांना विश्वासात न घेता केलेल्या घोषणेमुळे ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष नाराज असल्याची सूत्रांची माहिती। तर शरद पवार आणि ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची सुद्धा माहिती। महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकांमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती होणार। काही लोक तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे असल्याचं सांगतात, पण नुसत्या चाव्या असून काय उपयोग? आमच्याकडे तर पूर्ण बँकच आहे। भाजपच्या जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांना डिवचलं। नाद करू नका म्हणायला परवानगी लागते का? आले अंगावर तर घ्यायचे शिंगावर। सदाभाऊ खोत यांच्याकडून बाळराजे यांच्या विधानाचं समर्थन। बाळराजेंनी दिलं होतं अजित पवार यांना आव्हान। राज्यामध्ये झेडपी आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। अनेक झेडपींमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे महापालिकेसंदर्भात चाचपणी। पुढील आठवड्याभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। 24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीचा अहवाल डिसेंबरमध्ये सादर होणार। 6 डिसेंबर आधी अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती। अभिनेते सयाजी शिंदेंकडून नाशिकच्या तपोवनात पाहणी। कुठल्याही स्थितीत तपोवनात वृक्षतोड खपवून घेतली जाणार नाही। सयाजी शिंदेंचा सरकारला थेट इशारा। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये समन्स देऊनही शीतल तेजवानी चौकशीला गैरहजर। बाजू मांडण्यासाठी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी। झी 24 तासनं उघड केला होता गैरव्यवहार। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मकोका कोर्टाकडून जामीन मंजूर। मारहाण प्रकरणात मारणे अटकेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मुख्य आरोपी कृष्णा आंध्रे अद्यापही फरार। सरपंच देशमुखांना न्याय कधी? मसाजोग वासियांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिअरच्या ट्रकचा अपघात। रस्त्यावर बिअरच्या बाटल्यांचा खच। बिअरचे बॉक्स पळवण्यासाठी तळीरामांची झुंबड। श्रीलंकेमध्ये डिटवाह चक्रीवादळाचा कहर। मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे 80 जणांचा मृत्यू। अनेक जण बेपत्ता। तर चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकत असल्यामुळे धोका वाढला।